नमस्कार मित्रांनो, मी प्रीती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करा, पण विचार आवडला का हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. विचार थोडक्यात असा आहे की श्रीकृष्णाने आयुष्यात किती गोष्टी गमावल्या. जन्म होताच देवकी, वासुदेव, मग नंद, यशोदा, प्राणापेक्षा प्रिय राधा गमावली, गोकुळ तुटलं, मथुराही सुटली. जे गमावलं नाही ते होतं दैवत्य आणि चेहऱ्यावरचा हसू. कृष्णाचं उभं आयुष्य दुःख आणि परीक्षांनी भरलेलं होतं. कधी चोरीचा आड लागला तर कधी अपमान सहन करावा लागला, तरी कृष्ण कधीच रडत बसले नव्हते. त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली. द्वारकेचा राजा असले तरी अर्जुनाचे सारथी झाले. बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध पत्करला. सुदामाच्या भेटीसाठी अनवाणी पायाने धावत गेले. कृष्ण फक्त प्रेम किंवा विरहाचे प्रतीक नव्हे, तर ते मनोबल आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. सर्व गमावल्यानंतरही आनंदी कसं राहावं हे श्रीकृष्णापेक्षा उत्तम कोणी शिकवू शकत नाही. धन्यवाद.